इथं नवऱ्यासंग भांडणं झाले तर दिवस दिवस पोटाला चिमटा देऊन बसल, काही खाणार नाही. आणि तो उपवास पकडायची टाईम आली की मला होईल का, मला कस तरीच व्हायलंय, मला भूकच लागली, मला दत्त जयंतीला उपास धरावा लागेल का, जर का मी फक्त फळं खाऊन जर का उपास केला तर माझी तब्येत बिघडेल का. तर हाय हॅलो श्री स्वामी समर्थ. येत्या गुरुवारी दत्त जयंती आहे. केंद्रामध्ये दत्त जयंती 10:30 वाजताची आरती न होता 12 वाजताची आरती करून दत्त जन्म साजरा करतात 12 वाजता. तर गुरुवारी रोजच्या सारखं पारायणला जायचं. पारायण झालं, अध्याय झाले की ज्यांचं घर जवळ आहे त्यांनी घरी जायचं, वापस 12 वाजता यायचं. ज्यांचं घर दूर आहे त्यांनी केंद्रामध्येच थांबून सेवा करायची, जपमाळ औदुंबर प्रदक्षिणा करायच्या. ज्यांचं घर दूर आहे त्यानं केंद्रातच बसायचं आणि 12 वाजताची आरती घ्यायची 12 वाजताची. आणि मग त्या दिवशी जायचं घरी जाऊन फळं खायचे. फळं तुम्ही कोणते पण खाऊ शकता, काजू, बदाम, पिस्ता, मनुके खाऊ शकता. गुरुवारी त्या दिवशी तुम्ही दत्त जयंतीचा उपवास धरा. सगळेच धरतात, ज्यांनी पारायण केलं त्यांना धरावंच लागते असं लिहिलेलं आहे आणि केलं तेवढं चांगलं. तर त्या दिवशी तुम्ही कोणतंच फराळाचं न करता फक्त फळांवरच तुम्ही काजू बदाम खाऊन उपवास करा आणि फळं पण खा. ज्यांना फळं खा वाटत नाहीत त्यांनी थंडीचे लाडू करून ठेवलेले असतील तर ते लाडू खा. तर ते लाडू पण तुमच्या नरड्यात जर का टोचत असतील, विनोदाचा भाग आहे, जर का टोचत असतील तर मग तुम्ही काय मग आता फळच खा, मग ज्यूस प्या, काहीतरी प्या, पण उपवास करा. तर दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी, गुरुवारच्या दुसऱ्या दिवशी 5 तारखेला केंद्रामध्ये सकाळी एका अध्यायाच्या नंतर सांगतेचा कार्यक्रम असते. सकाळी म्हणलं तरी पण ते 10:30च्या आरतीनंतर सुरू होते. 10:30च्या आरतीनंतर सांगतेचा कार्यक्रम असते. तर तुम्ही ज्यांचं घर दूर आहे त्यांनी सकाळीच येताना एक 3-4 माणसाचा शिरा किंवा खिचडी, पोळी, भाजी आपल्या मनावर तुम्ही असं आणू शकता सकाळी येताना सोबतच आणि केंद्रामध्ये देऊन टाकू शकता. देऊन टाकायचं, मग ते लोक मिक्स करतात सगळ्याच्यामध्ये आणि मग ते प्रसादामध्ये सांगतेच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांना वाटप करतात. पोती घरी नेऊन त्या दिवशी गुरुचरित्रच्या पोतीला पण निवद असते. निवदामध्ये तुम्ही स्वामीला घेवड्याची भाजी, कोणी वाल्याच्या शेंगाची भाजी म्हणतात त्याला, वाल्याच्या शेंगाची भाजी, आलूचे भज्जे, वरण भात, शेपूची भाजी, पालेभाज्या कोणते पण तुम्ही करू शकता. तुम्ही 7 दिवसामध्ये जे काही खाल्लं नाही, कांदा लसण वगैरे डाळी कोणत्या पण, की असं नाही त्या दिवशी पण तुम्हाला निवदाच्या टायमाला ते स्वयंपाकामध्ये टाकायचं नाही, तसं काही नाही, तुम्ही टाकू शकता. तुम्ही 7 दिवस जे काही खाल्लं नाही ते सगळं तुम्ही त्या दिवशी नैवेद्यामध्ये टाकून तुम्ही नैवेद्य करू शकता. भात सगळं तुम्ही करू शकता. फक्त उडदाचा पापड चालत नाही स्वामीला. उडदाचा पापड तळायचा नाही आणि भाजायचा पण नाही, काहीच नाही. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणता पण पापड घेऊ शकता आणि गोडमध्ये श्रीखंड, खीर वगैरे तुम्ही काय पण करू शकता. पुरणाच्या पोळीचा पण तुम्ही नैवेद्य करू शकता. ते तर केल्यावर तर चांगलंच आहे, अजून काही नाही. तसं ज्यांना पुरणाची पोळी झाली नाही करणं इतक्या सकाळी, नाही तर काय अडचण असली तर तुम्ही गुळाच्या पोळीचा सुद्धा नैवेद्य ठेवू शकता. साधी पोळी सुद्धा ठेवू शकता, गोडमध्ये काही पण ठेवू शकतात. निवद दाखवल्याच्या बाद गाईला गुळाची पोळी आणि कुत्र्याला गुळाची पोळी द्यायची. त्याच्या बाद ब्राह्मणाला शिदा बांधून द्यायचा. आपल्याच्यानं होईल तेवढं ब्राह्मणाला डाळ, तांदूळ सगळं असं थोडं थोडं द्यायचं आणि होईल तेवढं दक्षिणा द्यायचं. त्याच्यानंतर आपलं सगळं गुरुचरित्र केलेलं पूर्ण एकदम मस्त ऑल सेट होऊन जातं छानपैकी. तर काही अडचण असली तर कमेंट करून सांगा, मी त्याच्यावर व्हिडिओ बनवल. तर जे चांगलं मी तुम्हाला सांगितलं ते स्वामींचं होतं, काही चुकलं असेल तर ते माझं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.